असेल, कारण काल श्रीकृष्ण जन्माष्टमी नाही का पार पडली आणि गेली असेल तिच्या त्यांच्याकडे वगैरे. पुन्हा एकदा आवाज देतो आहे, लक्ष देऊ नाही का. ये बिचारे काय सांगू बाई, माहिती नाही आज अचानक कसं काही आणि मला लई प्रेमाने आवाज दिला. 8 दिवसाचा अबोला धरून बसले होते आणि आज कदाचित देवाचीच कृपा समजावी लागेल की त्यांच्या आशीर्वादाने यांची सद्बुद्धी जागेवर आली आणि हे ओबोला सोडून माझ्याशी प्रेमाने 2 शब्द बोलले, प्रेमाने आवाज दिला, तर माझं पण कर्तव्य बनते की 2 शब्द त्यांच्याशी प्रेमानेच बोलायला पाहिजे. मग त्या अगोदर देवाची पूजा करून घेते, नंतरच त्यांच्या हाकेला ताव देते. परमेश्वरा माझ्याकडे शब्दच उरले नाही. कोणत्या शब्दामध्ये तुला अभिवादन करू? कारण दुधात साखर झाल्यासारखे वाटते. कारण जो मनुष्य प्राणी भक्ती मार्गाकडे वळते त्याला चांगल्या गोष्टीची जडणघडण लागत असते हो, परंतु नुसती देवाची भक्ती केल्याने जमणार नाही. हे शिला, अगं हे शिला, कारे भारे
दिले आवाज म्हटले रायाजे. काय म्हणता वा? पाहिल्या पोळ्याच्या घरट्या परवडल्या भाऊ. हा पण हे बायाचं चिकनवर चोपडं नाही परवडलं. काय सांगा? हा मला माहित आहे ना. काय? बायाकडून ह्या गोष्टी शिकायला आम्ही शिकत आलो. कशा? माणसाले कसं थंड करायचं हे बायाकडून शिकावं लागलं. मात्र हो का? किती रागात असला का नाही माणूस, बाईनं जर नुसतं प्रेमानं जरी आवाज दिला, काय म्हणतावं अगं बाई, रायावं नातावं. हे काय? हे चिकनवर चोपडं बंद कर. मग काय करू बाई? डॉक्टर खराब नको करू माया. माय माय म्हणजे पागल तिथं झालं का? मी पागल झालो. हो बा. हे लुगडं सोडू आणि या मंगळवारी मध्ये अशी फिर म्हणतात. आणि 1 लाख अशी नाही फिर म्हणत पुढे. मग तो खुटीले लटकल मा बगर चेरीचं जीन्स पॅन्ट आहे ना, ते चढव. पण हे नवीन लुगडं तुनं का घातलं तर माया भेजा लवकर खराब होते. काऊन काय मला झालं? सांग, मला सांग. लावून घालाला पावडर होता आणि नवीन पातळ घालून माझे नारी तयारी कुठली झाली. तयारी कुठची माझी तयारी झाली मंगळवारीला जायची रायावा. म्हणून नवारी साडी घातली राया. मंगळवारी चालली. काय हो तिथे आज पिवळी मारबत निमित्त दुय्यम खळा तमाशाचा प्रोग्राम आयोजित केला आहे. अच्छा, त्या निमित्ताने मी दुय्यम खळा तमाशा पाहायला चालले. तू तमाशा पाहायला चालली. बरं मला सांग, काय तू 8 दिवस झालेस रोजच्या रोज लोकांच्या तमाशा पाहायला जाऊन जायला. तर मग तमाशा म्हणजे गंमत ना. हा लोकांची गमती पाहायला जातो तू. आणि आपली गंमत नाही झाली त्याचं कसं म्हणतो? हो बा. घरच्या गमतीची आठवण येते. अहो आपल्या घरची गमत दिवस रात्रीची आहे. काय दिवस रात्रीची आहे? हे घरी नाही राहता, घरची गमत होईल का भाऊ? कशी? मातीचं घर आहे माया. कौला ज्याच्यावर तर काही नाही. त्या माय बहिमा कोची घुस तर कोची उंदर आले. जागोजागी त्या घुशीने उकीर काढून ठेवलं. 2-4 कोंबड्या, त्या कोंबड्याने जागोजागी पिरी पिरी खाऊन ठेवलं. त्या घराले सळा नाही सारवण नाही. आपली घरची गंमत तर रोजचीच आहे म्हणता. सांगा या घरच्या कामावर रोज बाई मी एकटी करते. एखादी जरी दिवस या घरच्या कामात तुमच्या माणसा जातीला केला तर तुमच्या नंतर शेणाला होते. जास्त म्हणलं बोट सोंडामध्ये माया नाकाचं शेणा वाकडं काय होईल. पण प्रत्येक माणूस हा एकामेकावर अवलंबून आहे. समजलं की नाही? नवऱ्याचं पीठ तर बायकोचं पाहिजे मीठ. माझं काम तू करशील का? नाही करशील का? कशाला करू? आणि मग कशाला करू म्हणजे काम मी करू. का झाला? का झालं बापा एवढे ताव काय मारलं जाऊ? काम काय म्हटलं? मी काय म्हणतो, आज बिना की मंगळवारी जायचं नाही. काऊन? सांगतो. आपला धंदा कशाचं म्हटलं माझे नारी नारी नारी. आपला धंदा लस्सी से तर मी काय म्हणतो, आज मला महत्वाचं कामाला नागपूरला जायचं आहे. त्या गंगा मामाची फाईल सबमिट करायची आहे मला मानधनासाठी. तर मी नागपूरला जातो. नागपूर येईपर्यंत तू आजच्या दिवस आपलं दुकान सांभाळ. म्हणून होता 8 दिवसात सगळ्या मोठ्या नाळा कौतिकाने बोलून राहिल्या. दुकानावर पाठवायचा होता म्हणून. पण मी काही दुकानावर जाणार नाही. असं हे आरक्षण होय. बाबासाहेबांनी एक कलम तुमच्यासाठी जास्त लिहिली आणि त्याचा फायदा घेऊन राहिले तुम्ही. काम नाही. ठीक आहे, नाही जात ना तू. कशाला जाऊ? काय हरकत नाही. मी काय म्हणतो, माझं 2 शब्द ऐकून घे. काय म्हणता? हो अरे मिलने की तू कोशिश करना, वादा कभी न करना. असं मिलने की तू कोशिश करना, वादा कभी न करना. वादा तो टूट जाता है, वादा तो टूट जाता है, वादा तो टूट जाता है.
आणि जायचंय आपल्याला जायचंय चंद्रपूरले. तू जाशील आंबोऱ्याकडे, मी जाईल नागपूरकडे. तर चंद्रपूर गाठू का आम्ही? नाही गाठता येणार. आणि म्हणून या शहाण्या लोकांचं म्हणणं आहे ग, जेव्हापर्यंत पती आणि पतीचे विचार सुविचार कटोकापर्यंत येत नसतात शिला, तेव्हापर्यंत संसाराला गती मिळत नसते, त्या जीवनामध्ये सुख लाभत नसते. समजलं की नाही? आणि म्हणून काय म्हणतो, अरे देगा हरी न पलगावरी सांग कोण आणून देते. म्हणजे तू जाशील तिकडे फिरायले, 2 मुलं आहेत, KG1 KG2 चा जमाना आहे, बरोबर आहे. त्या पोराची फी भरायची पैसे नाही आहे. मग का करशील? त्याचे बिनाकी मंगळवारी ठेकेदार तुला काय पैसे देणार आहे? गव्हा तांदळाचे पोते देतील तुले, तो सूरज शहर देईल तुझे एखादी पोता. काय देतो? काय देतो? मग आता काय कायले म्हणते तर काय म्हणतो म्हणजे मी गडचिरोली जिल्ह्याची हो. गडचिरोली जिल्ह्याची हो. तुला समज नाही पाहिजे काय बोलावं या बायासोबत. आणि म्हणून अरे देगा हरी न पलगावरी सांग कोण आणून देते, आणि कष्टाविना भाकरी नारी सांग कोणाला मिळते. माझी नारी आठ दलिता ढेपल्या समजली का मध्ये डॉक्टर का म्हणजे तू मला विचार नको पहिले नाही मला काही गरज नाही म्हणलं ना. मला माहिती आहे तुमच्यामध्ये सक्ती रक्ती नाही आहे म्हणून. मला 7 दिवसात खाटावर कोवड्या म्हणून मागून चक्कर सोप्यामध्ये बैल तोरणामध्ये. समजलं की नाही? काय पुढे काय म्हणतो ते पहिला हात धरला म्हणजे
बहीण ना साल्या अबे तुले म्हणलं ह्या धरलास का बा ही काढला पाय म्हणलो पहिले तुला पाय कम नाही म्हणलं तर तुला ह्या पाय धरायला पाहिजे हा पाय तुला कसं यांचे कान बोले धरून काऊन म्हणजे तुम्ही मालूम आहे दोस्त आमचं हे आहे तर तुझी फुटली अबे आमचा धंदा आहे म्हणजे लस्सी सेंटर का हा तुझे वाला हे एवढं मोठं आहे अबे माप गया ते लस्सी सेंटरचा माल हो ना मार्केट तू चांगला बोलूया काऊन म्हणजे दोस्ता तर आज मला नागपूरला जायचं होतं आणि आज धंद्याचा दिवस बाजाराचा दिवस नागपूरला जायचं होतं हो कुठं गंगाजी म्हणा विनायकी मंगळवारीले विनायकी मंगळवारी तुला म्हणलास का आता मी मला नागपूरला जायचं आहे म्हणला दोस्ता होते पण समजदार कोणी इशारा कापी मी का म्हणतो मी पण समजून घेशील बा तू तर आपण नागपूरला जायचं होतं हिने का म्हणून राहिलो आज धंद्याचा दिवस दुकान सांभाळ नाहीच म्हणे नाहीच म्हणे आज जेवणी मग तुला मालूम आहे कसा मारलास अरे साल्या तुझी बायको का नाही घरी परत तरी फारते थंपन अच्छा म्हणजे उदाहरण देऊन राहिलो या बहीणला उदाहरण दे साला मला मारते दोस्ता नाहीच म्हणे तितक्यामध्ये तू आलास ही गोष्ट विचारू विचार ना तुला बायको आहे कोण म्हणते कोण नाही म्हणे मी म्हणलं तुले तू म्हणते तुला म्हणलेलो का म्हणते तुले बायको आहे का कोण म्हणते बा अबे कोण म्हणते ना मी म्हणतो येणार फुकणी म्हणजे तू म्हणते मी म्हणतोय पुढे का म्हणते तुले बायको आहे का बाबा तो नाही बायको नाही मला नवरा आहे आमच्या येंगाड्या एवढ्या माणसासारखा माणूस आहो ना म्हणते तुझी बायको आहे का हे काहीतरी बोलायची पातच आहे का अबे जेवण झाल्यावर कसं म्हणते जेवण झालं का हे बोलण्याची परिभाषा आहे समजलं की नाही एवढे नाही म्हणते का मी म्हणजे तुला बायको आहे मग बायको आहे मला तू बायको भेटते तुले अबे खरं सांगतो पाटला माय बायको एवढी भेटे तुझ्या बहीण माय कोणाच्या बहीण मा कोणाच्या बहीण मा मा बायकोच्या अबे तर तुझी बायको आहे का याची नाही उलट तुम्ही जमाडी धरून आमच्या तुझ्या बहीण मा म्हणतात ती माय बहीण काय केली मी बहीण माय कायच्यासाठी जमाली उडवते मायवाली तुला बहीण मा कोणाला म्हणलं आपल्या बायकोले मग मी बायको येते आहे का नाही त्याचे उदाहरण होय कारण होतं मागं तू करून काही नोंदायला तू कोणी तर त्या बहिणीकडे करून म्हणू डोळा फाटते मारीन पुन्हा चिडव चढव करता मी म्हणजे आपल्या बायकोकडे तू आपल्या बायको नोंदायला माई बायको एवढी भेटे पाटील साहेब बस म्हणलं झोपून जाते तुझ्या बहीण नाही तसं नाही ना ती आली आहे का आता आली आहे का म्हणजे मात्र म्हणते म्हणजे तू सांग म्हणतेस ना तू बहीण मा म्हणतात खूप त्या गोष्टीचा मला पुढे राग आहे बोलण्याची पडता आहे ते तुमच्याकडे असे बोलले जाते शाबास काय हरकत नाही ती गोष्ट तुला स्वाहा तर तू एक काम कर आपल्या घरी जा काय नाही आपल्या घरी जा ना आपल्या बायकोला घेऊन ये काय नाही इथे उद्बत्या फोसायले का तसं नाही माणसापासून माणूस दुरुस्त होते बाईपासून बाई दुरुस्त होते त्यापासून कुत्री होते दोस्ता वेळ फार कमी आहे लवकर जातो लवकर जा. लवकर घेऊन येतो लवकर बस थोडसे कळावं म्हणलं मला बाजूले 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 मग बाजूले कडावर नाही जमत कळाव नाही 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 कळाव हो ना मध्ये माय जाऊ दे ना त्या बहीण मी म्हणतो बाजूले होय का मला जाऊ दे कळावर म्हणजे बाजूले ठीक आहे जातो आणि भडकन घेऊन येतो पण ते आपण का सांगू मी बी एक नंबरचा बदमाश म्हणून जाऊ पाटलाच्या घरी गेलो ऐसा हूँ मैं वैसा हूँ आण्याचा होऊन आमच्या महाराजांना कवडीची विद्यात नको भाऊ बायको त्या होती 2 रुपये मागायला उद्याला फळं घेऊन धावली जे धावली त्या पहिलं मला परत काढण्यास होते ठीक आहे जाऊन पाहतो घरी मागली तर ठीक नाही त्या पहिलं तेवढा हल करतो मी घरून नाही आपल्या घरून गेलो तेव्हा लोक नव्हते ही माय बायको मेली तर नाही रे हव्या पोट्याचे माय गेंडराचे माय हव्या पोट्याचे माय गेंडराचे माय आहे त्या बहीण माय थांबला का ते थांबला का ते कोणी जाते पोटी गेली उपडत होती उपडत होती अहो मला एक सांगा सणावाराच्या दिवस राहते तरी जसा काही लागला बाई भोंग्या उभ्यानं टक्कर ते उभ्यानं
समोरचे कोण उपळण म्हणजे मी समोरचं उघडो बरं पाहुणे कोणी कोणी येते समोरून समोरून पाहुणे येते समोरचे वाढून ठेवतेस हो. आणि मागचे उपते या बहीण माझे गोबर गॅस मी गोबर कसा हा संडास पाहिली संडास हो मी मग तुला तोंड पहा ना तोंड बिलकुल संडासाच्या सीटोसारखी दिसते बरं तुला परसाका लागली असं ना हा परसाका हा ये मी तोंड फाडून ठेवतो काय बा माठ तोंडावर बस ओके मा त्या बहिमात तुपाचा लोगो आहे म्हणून गिटकून टाक काय बघा बहीण माझ संडास म्हणतेस ना आवत तू आणि एक काम कर काय आपल्याला पाटला घरी जायचं लवकर ओके मा कशाला मग अहो, मला मालूम ना त्याच्या घरची भानगड तो म्हणे आपल्या बायकोने घेऊन ये म्हणे तिच्याशी काम आहे म्हणे हो हो असं म्हणजे